हॅलो, कसे आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. चला, आज ना सकाळी सुरुवात केली आणि व्हिडिओ थोडा आहे ना लॉंग असणार आहे, पण मी भरपूर असा त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण जास्त लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही बोर व्हाल म्हणून मी ना शॉर्टकटमध्ये जे बेसिक आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो आत्ता आहे ना सकाळी मी उठले होते आणि साधारण टाईम झालेला होता 6:30-7च्या दरम्यानच उठले. मी उशिराच उठले, तर म्हटलं चला आता तुम्हाला मी आज माझा डेली रुटीन कसा असतो ते शेअर करते. उठतानाच आहे ना सगळ्यात अगोदर मी माझी जे बेड साईड असते ना ती करून घेते व्यवस्थित, म्हणजे माझा बेड व्यवस्थित नीटनेटका करून घेते. कारण काय होतं ना की नंतर आहे ना वेळ मिळत नाही किंवा ते ना तसंच राहून जातं, किंवा ते आपण नंतर हे माझी मुलगी वगैरे पण झोपलेली असते ना, मग नंतर ती उठली की मग तो तसंच पसारा दिसतो. त्यामुळे मी तेव्हाच मला सवयच झाली ती की उठताना आहे ना आधीची माझी जागा असते झोपायची ती मी नीट करून घेत असते. तर तिची साईड तशीच्या तशी होती आणि नंतरचं माझं पहिलंच काम असतं ते म्हणजे कपडे भिजत घालणे. तर उठताना आहे ना मी माझं ते बेड वगैरे झाल्यानंतर सगळे ब्लँकेट्स वगैरे किंवा झावर वगैरे ठेवल्यानंतर मी माझे जे कपडे असतात कालचे म्हणजे आदल्या दिवसाचे जे कपडे असतात यांचे ड्युटी वगैरेचे, तर ते कपडे मी पटकन भिजत घालते. म्हणजे जेव्हा मी अंघोळीला जाते ना त्यावेळेस ते छान असे मस्त निघता, धुतल्यानंतर छान होऊन जातात ते, तोपर्यंत भिजली जातात. आणि नंतर मग मी माझा ब्रश वगैरे करून घेतला आणि ब्रश केल्यानंतर जे मी रोज करत असते ते माझं पहिलं काम म्हणजे मी रात्री ना मेथी दाणे भिजत घातलेले असतात, तर ते मस्त छान पाण्यामध्ये फुलून जातात. तर जे बाकीचे दाणे असतात ना मेथीचे ते मी खाऊन घेते चावून आणि नंतर जे पाणी उरलेलं असतं ते मी पिऊन देखील घेते. पण कधीतरी ना मला वाटलं की डोक्याला केसांना लावावं तर मी हेअर्सला तेच पाणी लावून घेते. कारण माझं ना इथं आल्यापासून खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल झालेला आहे आणि म्हणजे निम्मेच्या वरती माझे केस इथंच गळून गेलेले आहे आल्यापासून. सो ना आत्ता थोडेफार कमी झालेले आहे ते गळणं वगैरे केस. तर मी ही रेमेडी ना ट्राय करतच असते. याच्याने ना खूप फरक पडतो आपल्या केसांना, वाढ देखील होते केसांची आणि छान असे मस्त दाटसर व्हायला लागतात केस. आणि जे 2-3 बदाम मी रात्रीच भिजत घातलेले असतात, म्हणजे गार्गीचे साधारण 2 असतात आणि माझे साधारण 2 असतात, असे आमचे रात्रीचे भिजत घातलेले बदाम ते देखील मी ह्यावेळेस खाऊन घेते. सर पाणी आलेलं होतं आत्ता आणि मस्त पाणी वगैरे भरून घेतलं मी. सकाळी प्यायचं पाणी येतं आमच्या इकडे, तर पाणी भरल्यानंतर माझं पुढचं काम असतं ते म्हणजे जे पाणी आलेलं असतं ताजं नळाला तेच पाणी मी झाडांना लगेच घालत असते. मस्त झाडांना पाणी वगैरे दिलं की झाडं म्हणजे सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटतं आणि पाणी सकाळी दिलं गेलं की बाकी मग नंतर काही काम राहत नाही. त्यानंतर मग मी इथे ना एक असं छोटूसं माझी कळशी ही तर ती भरून ठेवते आहे, कारण मला दुपारच्या वेळी जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे करतो किंवा सकाळी नाश्ता वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला जर असं काही पदार्थ असते ज्याला धुवायची गरज असते भाज्या वगैरे, तर त्यासाठी मला ते पाणी कामात येतं. काहीतरी धुणं वगैरे राहिल्या गोष्टी तर ते मी ते पाणी यूज करत असते त्याच्यासाठी. आणि त्यानंतरचं मी एक काम करते ते म्हणजे आता मी गरम पाणी पिणार होते, पण म्हटलं चला गरम पाणी जोपर्यंत म्हणजे पाणी गरम करायला ठेवलं असतं तोपर्यंत ना मी माझे जे भांडे असतात रात्रीचे, तर रात्रीचे भांडे मस्त सकाळीच लावून घेते मी उठतानाच. आणि असं म्हणतं की म्हणजे जेव्हाचं काम तेव्हा झालं की म्हणजे बरं असतं, नंतर एक्स्ट्राचा जो पसारा असतो ना तो होत नाही किंवा आपल्याला एक्स्ट्राचा लोड येत नाही. सो मी गरम पाणी होतं आणि ते गरम पाणी गार होतं तोपर्यंत माझे मस्त सगळे भांडे वगैरे मी लावून घेते आणि असंच असतं माझं सकाळी. आणि गरम पाणी मी म्हणजे जास्त गरमही नाही, नॉर्मल पिते, कारण ती सवय झालेली आहे. त्याच्याने ना असं वाटतं की पोट वगैरे साफ राहतं, वजन वगैरे कमी होतं. हे गैरसमज आहे गरम पाण्याने, पण आपलं पोट वगैरे साफ होतं हे नक्की त्याचे बेनिफिट असतातच. मस्त गरम पाणी पित होती मी आणि आता साधारण 8:30 वाजलेले होते, कारण मी म्हणजे बाकीचे कामं वगैरे केले ना, 1-2 कामं केले, जास्त काही केलं नाही तरी मला खूप वेळ होऊन जातो. लेट उठलं की असंच असतं, लवकर उठलं तर मग लवकर कामं होता. पण आज हे ऑफिसला आज हे इथंच गेलेलं होते गावात ड्युटीसाठी. सो मग ते ड्युटीला चालले गेले, त्यानंतर मी पण आरामात आवरायला घेतलं मग माझं.
आणि ते गेले ना मग काही नाही, आमचं तेच राहतं आवर बस. नंतर मग नुसतं पाणी वगैरे पिलं की माझं काम असतं झाडू मारायचं. सगळ्यात अगोदर मी झाडू काढून घेते घरातून, सगळीकडे व्यवस्थित झाडू मारून घेते. आणि त्या रूममध्ये ना मला लाईट वगैरे काही लावता येत नाही, कारण खुशी झोपलेली असते. आणि मी जर लाईट वगैरे लावला ना तर ती एवढी बेकार आहे ना, लगेच उठून जाते. तिला समजून जातं की आता ही पण उठले तर उठून जावं असं. तर मी तिला तसं धक्का न लावता ना माझे जेवढे कामं होतात तोपर्यंत मी करून घेते. आणि जेव्हा तिला उठवावंसं वाटलं ना त्यावेळेस मग मी तिला उठवते. तर मस्त त्या रूममध्ये पण आहे ना फॅन वगैरे चालू असताना मीच असं थोडा आगळा वेगळा असं झाडू मारून घेते. म्हणजे काय म्हणते त्याला, असंच टाईमपास पुरतात त्या रूमचं झाडू मारून घेते. बाकी इकडचे दोघी किचन आणि जो हॉल असतो त्याला व्यवस्थित नीटनेटका मारते. म्हणजे इकडे कसं आपल्याला डबल मारायची गरज राहत नाही मग. आणि ती उठली की बेडरूमला डबल झाडू मारला जातो. मग त्यानंतर आहे ना मस्त झाडू मारल्यानंतर मी जो माझा बाहेरचा दाराजवळचा जो भाग असतो तर एंट्रीच्या म्हणजे जेवढा भाग असतो एंट्रीजवळचा, तर त्या एंट्री डोअरजवळच्या सगळ्या भागाची जेवढी केअर असते ना तर ती केअर मी याच्यात भरून घेते सुपडीमध्ये आणि सगळं व्यवस्थित झाडून घेत असते. कारण आता ते पण सांगते की मी तिथं ना रोजच्या रोज पुसत असते बाहेरचा जेवढा पण पॅसेज असतो तो. तर आधी ना झाडू वगैरे व्यवस्थित मारला गेला ना तर पुसायला पण काही अडचण होत नाही. आणि जी एक्स्ट्राची घाण असते ना, म्हणजे तर माझं दोघी टाईम फिक्स असतं बाहेर झाडू मारणं, कारण तिथं भरपूर सारी हवेमुळे ना खूप सारं अशी घाण जमा होऊन जाते, बारीक बारीक माती वगैरे जमाच होत असते. तर त्यानंतर मी पुढचं काम करायला घेते ते म्हणजे बेसिन आपलं छान वॉश करून घ्यायचं असतं रोजच्या रोज. कारण इथं आहे ना आपण म्हणजे दिवसभर वापरत असतो, हात धुण्यापासून तोंड धुण्यापासून प्रत्येक ब्रश वगैरे करण्यापासून. तर ही जी जागा असते ना तर ती वेळोवेळी क्लीन केली गेलीच पाहिजे. आणि तुम्ही ना याला रोजच्या रोज क्लीन कराच. कारण कसं असतं माहिती का, आपण 1-2 दिवस क्लीन नाही करत ना तर एवढी घाण वास येतो आणि एवढी घाण दिसते ना ते पाहायलासुद्धा. तर मला ते अजिबातच पटत नाही. तर मी रोजच्या रोज क्लीन करत असते. आणि लगे हातेंना मी टॉयलेट देखील क्लीन करून घेतला. कारण काय असतं माहिती का, आपण आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग ही कामं करायला घेतो ना तर मला तरी असं वाटतं की ते शिंतडे आपल्या अंगावरती उडतात आणि ते अजिबातच चांगलंच वाटत नाही. दिवसभर आपण असं म्हणजे घरात वावरत असतो किंवा देवपूजा वगैरे करत असतो, ते शिंतडे अंगावरती टॉयलेट बाथरूम वॉश केलेले जे असतं शिंतडे वगैरे न कळत उडतातच आपल्या अंगावरती. तर ते काही बरं वाटत नाही मला तरी. तर त्यामुळे ना आंघोळीच्या आधीच टॉयलेट बाथरूम मी क्लीन करत असते. असं कधीतरी राहिलं की बाय चान्स आता काहीतरी आहे तेव्हा मी मग काही विचार करत नाही. त्यावेळेस मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आंघोळ झाल्यावर पण करून घेत असते मी. अडचणीच्या वेळेस काही वाटत नाही, पण असं रोज तर नाही. रोज तर मी आंघोळीच्या आधीच टॉयलेट क्लीन करत असते. आणि टॉयलेट आहे ना रोजच्या रोजच क्लीन केला गेला पाहिजे, कारण तिथूनच सगळी नेगेटिव्हिटी जी असते आपल्या नकारात्मक जे असतं गोष्टी तर त्या घडत असतात. तर त्यामुळे मी तेच देखील क्लीन करते आणि सगळ्या घराला पोचा वगैरे मारते. आणि आंघोळीच्या आधीच मी पोचा मारणं प्रेफर करते, कारण नंतर आहे ना आंघोळ झाल्यानंतर मला वाटत नाही की घरं पुसावं असं, कारण आधीच पुसून घेतलं ना तर बरं असतं. तर घर वगैरे पुसले गेले की मी बाहेरचा जो पॅसेज असतो तो देखील क्लीन करून घेते. कारण मी ते पोचानेच म्हणजे दंडानेच क्लीन करते ते, कारण तिथे ना मला रांगोळी वगैरे पण काढायची असते रोजच्या रोज. आणि जो दाराचा भाग असतो ना तो देखील व्यवस्थित क्लीन होऊन जातो. त्यानंतरचं माझं म्हणजे महत्त्वाचं काम म्हणजे मी आंघोळीला लगेचच जाते. पोचा वगैरे मारला गेला की काही काम राहत नाही, सगळं व्यवस्थित क्लीन होऊन जातं. मग आंघोळ करायला घेते. आंघोळ झाल्यानंतर मग मी माझं जे स्किन केअर असतं ते काहीच नसतं, फक्त बेसिक एकच गोष्ट असते ती म्हणजे ॲलोवेरा जेल. आणि मी ॲलोवेरा जेल पर्सनली तुम्हाला सगळ्यांना सांगते की लावतच जा. मॉइश्चरायझर आपण खूप महागडे मॉइश्चरायझर यूज करतो पण पाहिजे तेवढा फरक जाणवत नाही. पण जर ॲलोवेरा जेल लावला ना त्याचे खूप सारे फायदे मला तरी जाणवले. मग मी टिकली वगैरे लावून घेते. केस काही नाही कधीतरी विंचरते पण माझा मूड राहिला तर, पण मी काही एवढं वाटत नाही मला. आता उन्हाळ्याचं गरम होतंय सो वरतीच बांधून ठेवलेलं असतं केस वगैरे. तर अशी माझी स्किन केअर असते. सकाळची क्रीम वगैरे काही नाही, फक्त ॲलोवेरा जेल लावून मी माझी चेहरा आहे ना तो असंच सोडून देत असते. त्यानंतर महत्त्वाचं काम मी करत असते देवपूजा. कारण आंघोळीनंतर आहे ना मला तरी वाटतं की देवपूजा केली की खूप चांगलं वाटतं. आणि देवपूजा
एखाद दिवशी नाही झाली तर अजिबातच करमत नाही किंवा अजिबातच चांगलं वाटत नाही मला तरी. तर रोजच्या रोज आहे ना देवपूजा केलीच पाहिजे. आणि मी आत्ता आहे ना देवपूजा करायला घेतले आणि खूप प्रसन्न वाटतं बरं का. घर अगदी ना एकदम छान असं म्हणजे वेगळंच फील, पॉझिटिव्ह फील येते घरामध्ये. आणि असं वाटतं ना की म्हणजे काहीतरी मंदिरात आल्यासारखं खूप छान वाटतं. एकदम असं घर बोलायला करतं देवपूजा वगैरे झाली की, अशी क्लिनिंग वगैरे झाली की, हो ना. मग त्यानंतर माझं काम असतं तुळशीला पाणी टाकणं. आणि मी आता तुळशीला पाणी टाकून घेतलं आणि छान पूजा देखील करून घेतली. सध्या मी ना तुळशीला दिवा लावत नाही, सायंकाळी पण आणि सकाळी पण. कारण सांगते, कारण माझ्याने ना तुळशी बाल्कनीत लावली गेली आहे हॉलच्या. तर त्या हॉलच्या ज्या विंडोमध्ये मी लावले आहे ना तुळस, तर तिथं फार अशा हवा येते. म्हणजे दिवा लावला की लगेच विझतो. त्यामुळे मी आता सध्या तरी अगरबत्ती लावते आहे. पण ते दिव्याचं आहे ना मी परत आता काहीतरी नियोजन करीन आणि दिवासाठी तिथं छान असा काच वगैरे आणीन आणि मग दिवा लावत जाईन. आधी लावायची पण मग आधी पण तेच व्हायचं, विझून जायचं, म्हणून मी सोडून दिलं होतं मध्यस्थी. तरी आता सोडलंच आहे. पण आता परत मला विचार चालू आहे की नाही, हे असं नाही चालणार. तर त्यामुळे मी दिवा वगैरे शोधणार आहे काचेचा. तर असं काम झालं की गार्गी उठून जाते आणि हा वेळ आता तिचा उठायचा असतो. आणि हे एवढे कामं करत करत तुम्हाला सांगते मी, मला आता साधारण 9:30 वाजले होते. आणि कधीतरी नाही चालतं, देवपूजा उशिरा झाली तर चालतं, उशिरा झाली तरी चालतं, पण नाही झाली ना तर अजिबात चालत नाही. कारण मला तरी असं वाटतं करायलाच पाहिजे. तुम्ही लेट करा किंवा केव्हाही करा, सकाळी जरी केली तर बेटर आहे. आणि जर तुम्हाला वेळ नसेल ना सकाळी, तर तुम्ही उशिरा जरी केली तरी बेटर आहे. कारण देव कोठे आपल्याला म्हणत नाही की मला ह्याच मला पूज की त्याच टायमाला. देवाचं असं काही म्हणणं नाही आहे. देवबाप्पा आपल्यासाठी ऑल टाईम हाजीर आहे, ऑल टाईम ओके आहे. तर पुढचं आता माझी ही स्टेप होती की मी ना नाश्त्याला असं म्हणजे रोजच्या रोज काहीतरी बनवतच असते. किंवा नसलं बनवायचं तर मग रात्रीचं असतंच. रात्रीचं मग तेच आम्ही खाऊन घेतो. किंवा खिचडी असली किंवा काही असं असलं, पोळी वगैरे, पोळीसोबत काहीतरी दुसरं सॉस वगैरे लावून. पण मी नाश्त्यासाठी काही ना काही बनवतच असते. नाश्ता करतोच आम्ही, उशिरा का होईना पण नाश्ता करतो. 9:30 झालेले होते आता तरी, पण 10 जरी झाले किंवा 10:30 जरी झाले तरी नाश्ता करतो. तर गार्गी उठलेली होती आणि ती बाजूलाच बसलेली होती. म्हटलं चला तिच्या वाटचे जे बदाम मी सकाळी ठेवलेले होते काढून बाजूला, तर माझे तर खाल्ले गेले होते, तिचे राहिले होते, तर ते तिला दिले. तिला अजिबात आवडत नाही बदाम वगैरे खायच्या गोष्टी, तर आत्ता अजिबातच नाही म्हणते ती दूध वगैरे पिणं. तरी मी तिला जबरदस्ती देत असते. सो ती वाकडं तिकडं तोंड करत होती, तरी मी तिला आहे ना आता बदाम दिला. आणि दूध देखील मी तिचं साईड बाय साईड गरम करून घेतलं. सो रात्रीची शिळी चपाती होती ना, तिलाच मी छान असं तुपात भाजून घेतलं, कडक करून घेतली. आणि माझी चहा ठेवली होती, तर चहासोबत मी चपाती खाल्ली मस्त. आणि तिला देखील आहे ना मी दूध वगैरे प्यायला कन्व्हिन्स करत होते की तुझ्या हाताने पिऊन घे. पण ते ऐकत नव्हती. मग नंतर तिला थोडं रागवलं ना, मग ती तिच्या हाताने बरोबर पिते. तर आम्ही आता बसलेलो होतो आणि हे अशा प्रकारे ना माझं सगळं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतरचा स्वतःसाठीचा हा वेळ असतो. नाश्ता वगैरे झाला किंवा मोबाईल पाहणं, थोडा वेळ मोबाईल चेक करणं, कोणाचे काही मेसेज वगैरे किंवा काही असं स्टेटस वगैरे पाहणं, किंवा व्हिडिओ एडिटिंगचं थोडंफार जे काम असतं ना, तर ते मी ह्या वेळेत करत असते. कारण हे असं दुपारच्या वेळेस आहे ना थोडं बाहेर कामं चालू आहेत रस्त्याच्या, तर ते फारसा आवाज येतो ना, त्यामुळे मी हे काम ह्या वेळेस करते. आणि तारक मंत्र म्हणजेच मला तरी असं वाटतं ना की आता आम्ही जरी रघुवीर समर्थांचं करत असलो ना, तरी मला तरी असं वाटतं की तारक मंत्र हे प्रत्येकाच्या घरात वाजलं गेलंच पाहिजे, ऐकलं गेलंच पाहिजे. कारण खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं मला त्याच्याने, खूपच पॉझिटिव्ह वाटतं. आणि मी तारक मंत्र ऐकतच असते पर्सनली. माझं डेलीचं आहेच ते तारक मंत्र वगैरे लावून ऐकणं. नाही जमलं तर मी सकाळी लावून देते आणि ते कानावर पडतच असतं आपल्या. तर त्यानंतर ना मग मी रांगोळी वगैरे टाकून घेतली आणि नंतरचं माझं काम असतं. आणि रांगोळी मी डेली टाकत असते बरं का, कारण मला आहे ना असं वाटतं रांगोळी नाही टाकली की दाराला शोभा येत नाही असं तसं, किंवा आपलं जे उंबरठा असतो ना तो काही असं चांगला दिसत नाही. आणि जर आपण रांगोळी टाकली ना तर तो अजून उठवदार शोभून दिसतो. त्यानंतर गार्गीची आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर तिची तयारी करते आहे. आणि आमचा हा जो रुटीन आहे ना, हा रोजच्या रोज असाच चालत असतो. यात काही बदल होत नाही, एखाद दोघात गोष्टी बदलत असतात. आणि असं म्हणता
की लहान मुलांची ना सकाळी सकाळी मस्त अंघोळ झाली किंवा त्यांची मस्त तयारी झाली, ते फ्रेश दिसले ना तर आपल्याला देखील खूप छान फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. आणि आमच्या गार्गीचं तसंच आहे, मस्त बसते, कपडे वगैरे तिने छान पद्धतीने घालून घेतले, केस विंचरून घेतले आणि तयारी करायला तर आधीच असते मस्त. आणि छान अशी तिची तयारी झाली की मग तिचं ते काम असतं नमस्कार करणं देवांना. आता तरी तिचं आहे ना खूप म्हणजे कमी झालेलं आहे की बोललं की तेव्हा करते, पण आधी ना असं शाळेत जात होती त्यावेळेस पण तिचं डायरेक्ट आहे ना जायची आणि जय सद्गुरू करायची, म्हणजे मंदिराजवळ जाऊन देवाजवळ जाऊन जय सद्गुरू करायची, आपल्याला जाताना जय सद्गुरू करायची. पण आता तिने बंद केलं. तर आता ती फक्त थोडंफार डोकं वगैरे टेकून घेते देवाच्या पुढे आणि लगेच रस्ता धरते. म्हणजे मुलांचं असं सवय गेली की मग ते परत तसेच होऊन जातात. त्यामुळे त्यांची सवय जी असते ना त्या ती काही मिटू द्यायची नाही, मला तरी असं वाटतं. आत्ता टाईम होता स्वयंपाकाचा आणि आत्ता वाजलेले होते 11. तर चला म्हटलं पटक्यात स्वयंपाक करून घ्यावं. आणि दुपारी हे जेवायला येतात त्यामुळे आम्ही लवकर स्वयंपाक करून घेतो आणि त्यांच्यासोबतच आम्ही जेवणं करतो, म्हणून आम्हाला सकाळी नाश्ता करावा लागतो. तर गार्गीचं काही नाही, दूधवरती होऊन जातं, तिला चॉकोज वगैरे अशा गोष्टी देत असते मी. आता तरी आधी नाही द्यायची, आधी चॉकोज वगैरे ह्या असं बाहेरचं बंद होतं, घरातलंच मी तिला खाऊ घालायचे, पोहे किंवा असे दुसरे जे बेसिक उपमा वगैरे. पण आता सध्या देऊन देते मी दुधासोबत की एखाद 2 वेळेस काही होत नाही किंवा खाऊ द्यायचं पोरांना सगळंच. तर त्यानंतर आहे ना मी स्वयंपाकात मी बनवली होती शेंगांची भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली होती स्वयंपाकात. तर शेवग्याच्या शेंगा पडलेल्याच होत्या, मी मस्त निवडून ठेवलेल्या होत्या त्यांना छान अशा. तर त्याचे जे वरचे टरफले काढून किती दिवसांपासून पडल्या होत्या, म्हटलं आज चला करून घेऊ. आणि छान असं एका साईडला भाजून एका साईडला पोळ्या चालू होत्या माझ्या. आणि ही छोटी पोळी टाकली ना मी, तर ही सगळ्यात अगोदरची पोळी जी असते ना तर ती गाईला द्यायची असते. पण इथं गाई वगैरे काही मिळत नाही, सिटी म्हटलं तर बराचसा प्रॉब्लेम असतो अशा गोष्टी पाहायला. तर गाई काही येत नाही आमच्या इकडे आणि दिसत पण नाही. सो मी काय करते, हे जे पोळीचं असतं छोटूसं, तर ते मी मस्त पोळी वगैरे करून आणि तेच गॅसला ठेवून देते. गॅसवरती ठेवलं की नंतर आहे ना माझं म्हणजे झालं स्वयंपाक वगैरेचे ते सगळे कामं, आमचे जेवण वगैरे झाले की मग ती पोळी मी बाहेर असं जो माझा खिडकीचा भाग आहे ना किचनच्या, तर त्या खिडकीच्या भागाजवळ जेवढी जागा असते स्टाईल वगैरे ठेवलेली आहे खाली, तर तिथं मी तो पोळीचं मस्त बारीक अशा चुरा करून ठेवून देते. म्हणजे जेणेकरून कबूतर किंवा चिमण्या अशा ज्या येत असतात कावळे, तर ते खाऊन घेतात. तर त्यानंतर ना मी काय करते, स्वयंपाक झाला की लगेचच मी पूर्ण किचन ओटा आहे ना त्याला मस्त असं एका कापडने चकचकीत करून घेते आणि सगळ्या एक्स्ट्राचे जेवढे भांडे असताना तर ते लगेच नळाखाली ठेवून देते, बेसिंगमध्ये जमा करून देते. आणि मग ना त्यांच्यावरती पाणी वगैरे टाकलं ते लगेच नरम होतं. आणि मला तरी असं वाटतं ना लगेचच जर भांडे घासले ना स्वयंपाकाचे तर जास्त भांड्यांचा लोडही येत नाही. आणि जे म्हणजे भांडे जे नंतर ते खूप कडक होऊन जातात, घासायला पण खूप प्रॉब्लेम येतो, ते पण होत नाही. आणि मला तरी वाटतं की 1-2 भांडे निघत राहिले की लगेच धुतले म्हणजे पसारा अजिबातच होत नाही आणि आपल्याला देखील कंटाळा येत नाही. तर असं असतं माझं, स्वयंपाक झाला की लगेच मला किचन ओटा क्लीन पाहिजे. अशाने काय होतं, जे एक्स्ट्राचे भांडे जमा होणारा जो लोड असतो भांडे जमा झाल्यानंतरचा, तो आपला कमी होतो, तो अजिबातच आपल्यावरती लोड पुरत नाही. आणि अशाने एक भांडे क्लीन झाले की म्हणजेच आहे ना दुपारी आपण फ्री असतो, आपल्या जे कामं करायचे राहिले त्याच्यासाठी आपल्याला भरपूर सारा वेळ असतो. आणि जेवणं झाले की जे 1-2 भांडे निघताना मग ते धुवायला काही कंटाळा वाटत नाही, ते आपण लगेचच धुवून ठेवून देतो. म्हणजे आपलं किचन देखील क्लीन आणि नीटनेटकं दिसतं, असं मला तरी वाटतं. आणि असं असतं माझं डेलीचं रुटीन. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.